तर नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे. तर GTA 5च्या नवीन ग्राफिक मोड पॅकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सॉरी, ग्राफिक मोड पॅक नाही, तर मोड्स इन्स्टॉलेशनची व्हिडिओ बोलायचं होतं मला. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही GTA 5ची ग्राफिक्स जी की ही बघा कशा एकदम पानसट ग्राफिक्स नाही, एकदम नॉर्मल आहे यार, एकदम असं पिवळं पिवळं दिसतं, एकदम साधी सुधी ग्राफिक्स आहे. तर या ग्राफिक्सला तुम्ही एकदम रिअलिस्टिक ग्राफिक्स कशा प्रकारे बनवू शकता, जे की तुम्ही आपण GTA 5चे मागचे जुने पुराणे व्हिडिओ बघितले असतील बघा, त्याच्यामध्ये ग्राफिक्स एकदम कशी होती, किंवा आपण जे गेम प्ले सिरीज आणणार आहे ना त्यामध्ये बघा कशा प्रकारची ग्राफिक्स आहे, एकदम व्हाईटवाली, एकदम भारी वाटतं ना का, एकदम रिअल वाटतं. तर ती वाली ग्राफिक्स कशा प्रकारे तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमच्या GTA 5मध्ये. आणि सगळ्यात आधी यार, ज्यांनी पण GTA 5मध्ये बेसिक मोड्सची व्हिडिओ नसेल बघितली त्यांनी बघा यार, बेसिक मोड्स कसे इन्स्टॉल करायचे ते मी सगळं सांगितलेलं आहे. तर याच्या आधी जी व्हिडिओ आहे ना, नाहीतर मग इथं वरती आय बटनवर मी देऊन देईल, नाहीतर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये चेक करू शकतात. ओके, बाकी त्याच्यामध्ये आपण ही वाली मस्टँगसुद्धा इन्स्टॉल करायचं मी शिकवलं तुम्हाला की कशा प्रकारे तुम्ही टाकू शकतात. बाकी नंबर प्लेट बघा आपला भारी ना, एक नंबर आहे भाई. हां, तर बघा ही ग्राफिक्स ना एकदम नॉर्मल आहे बरं का यार, याच्यापेक्षा भारी ग्राफिक्स कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. बाकी बघ आता ना, प्रॉब्लेम काय माहिती का, कोणाकोणाला ग्राफिक्स मोड पॅक टाकायला आवडतं, कोणाला नाही आवडत. आणि बघा, जर का तुमचा गेम क्रॅश होतो आहे, जर तुमचा गेम ग्राफिक मोड टाकल्यानंतर नीट चालत नाही आहे, तर मग ना एक काम करा, तुम्ही बिना ग्राफिक्स मोड पॅकचंच खेळा. आणि नाहीतर मग काय करा की काही फाईल असतात 2-3 फाईल, त्याच्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ आणेल की जर तुमचा गेम क्रॅश होत असेल तर नेमकं काय करायचं. ओके, बाकी टाकून बघा, जर चालला हा मोड तर काय हरकत नाही, एक नंबर काम. ओके, आणि त्याचबरोबर तुम्ही ना GTA 5चं व्हर्जनसुद्धा चेक करा, तुमच्या GTA 5चं कोणतं व्हर्जन आहे. ओके, बाकी भाई ही गाडी तर एकदम जबरदस्त पडते रे, शाबाश. अबे यार, गाडी तुटली, जाऊ द्या, आपल्याला काम होतं ग्राफिक मोड पॅक. ओके, तर चला मी डायरेक्ट आता तुम्हाला कोणती फाईल डाउनलोड करायची, एकच फाईल डाउनलोड करायची तुम्हाला, जास्त मोठं काही नाही आहे. ओके, आणि बेसिक मोड्समध्ये आपण जे इन्स्टॉल केलं होतं ते गरजेचं आहेच यार, मी तर म्हणतो ते पण इन्स्टॉल करा. ओके, चला तर मग आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला नेमकं कोणता ग्राफिक मोड पॅक आपण इन्स्टॉल करणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे ना, त्या लिंकवर क्लिक करायचं, ग्राफिकचा मोड पॅक आहे. आणि आपला जो मोड आपण टाकणार आहे ना तो आहे व्हिज्युअल IV. हा माझा आवडता मोड आहे, कारण बघा खूप सारे ग्राफिक मोड पॅक आपल्याला बघायला भेटतात गेममध्ये, पण काही सपोर्ट करतात काही नाही करत. एक सगळ्यात रिअलिस्टिक ग्राफिक मोड पॅक आहे जो काही आहे NVE नॅचरल व्हिजन इव्होक, जो की आता खूप जण यूज करत आहे, पण तो माझ्या गेमला सपोर्ट नाही करत. बघा, तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर कसा, मी इन्स्टॉल नाही करत, मी तर म्हणतो भाई तुम्ही पण नका करू. हा मोड पॅकसुद्धा एकदम भारी आहे, हाही खेळून तुम्ही एकदम भारी म्हणजे गेम प्ले करू शकतात. ओके, रिअल वगैरे GTA सारखं बनवू शकतात. तर काय करायचं आता की हा डाउनलोड करायचा आहे मोड पॅक, काहीतरी 100-100 MBचा आहे. ओके, 100-150 MBचं बघायला भेटेल. राईट क्लिक करायचं आहे. ओके, इथं ओपन, आता याला ना तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, इथं राईट क्लिक करून इथं करायचं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट हिअर. ओके, आता हे डाउनलोड फोल्डरमध्ये आहे. तर बघा अशा प्रकारचे तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर यांनी काय दिलं माहिती का, ओरिजिनल फाईलचे एक फोल्डर पण दिलेलं आहे बघा. तर याला काय करायचं, तुम्हाला OpenIVच्या मदतीने तुमच्या गेममध्ये इन्स्टॉल करायचं आहे. म्हणजे जर गेमचा क्रॅश झाला, गेम फाईल काम नाही करत तर त्यावेळेची गोष्ट आहे. ओके, बाकी ऑप्शनल पण आहे, आपण ते हळूहळू बघणार आहे. तर पहिलंवालं आहे आपलं इन्स्टॉलेशन व्हिया मोड पॅक. बघा हे वालं फोल्डर भेटेल, याला ओपन करायचं आहे. आणि इथं आहे व्हिज्युअल IV, ही वाली फाईल भेटेल, OpenIV नावाची फाईल आहे. ओके, जर असं आयकन नाही आहे तुम्हाला, एक नॉर्मल आयकन आहे, तर काय करायचं माहिती का, समजा कोणती पण एखादी फाईल असेल, इथं समजा हे चित्र तुम्हाला दिसत नाही आहे, थोडं झूम करतो मी. तर हे चित्र तुम्हाला दिसत नाही आहे, OpenIV सॉफ्टवेअरचा लोगो. तर काय करायचं आहे, जी पण फाईल असेल ना याच्यामध्ये अशा प्रकारची, राईट क्लिक करून ना इथं ऑप्शन येतं बघा, ओपन विथ, इथं क्लिक करून, आता मला दिसतं आहे OpenIV, पण जर तुम्हाला दिसत नसेल तर खाली ऑप्शन आहे बघा, चूज अनदर ॲप, इथं क्लिक करायचं आहे. आणि मग OpenIV इथं सर्च करायचं आहे, म्हणजे इथं बघायला भेटेल. जर इथं पण नाही दिसत आहे तर काय करायचं, चूज ॲन ॲप ऑन युअर PC. ओके, इथं क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना तुमचं जे OpenIV समजा आपण डेस्कटॉपला ठेवतो, डेस्कटॉप, ओके, जे मेन लॅपटॉप वगैरे चालू करतो त्या तिथं असेल, तर तिथं असेल OpenIV. तर इथं बघा समजा माझ्याकडे आहे, तर इथं मी याला सिलेक्ट करेल आणि याला करायचं ओपन. ओके, आता तो ऑटोमॅटिकली OpenIVला सिलेक्ट करेल आणि इथं म्हणायचं ऑलवेज. आता काय होईल, ही OpenIVची फाईल आहे. आता ही OIV फाईल आहे बघा, ही दरवेळेस कशाने सुरू होईल, ही OpenIVमध्येच डबल क्लिक केलं का लगेच OpenIV आपलं सुरू होऊन जाईल ऑटोमॅटिकली. ओके, तर आता बघा इथं सुरू झालं. इथं करायचं तुम्हाला इन्स्टॉलवर क्लिक,
इथं तुम्हाला दोन ऑप्शन भेटेल, तुम्हाला गेम फोल्डरमध्ये करायचं की मोड्समध्ये करायचं आहे. मोड्स नावाचं फोल्डर आपण बनवलं होतं मागच्या वेळेस, तर मी तर म्हणतो भाई मोड्स नावाच्या फोल्डरमध्ये बनवा, कारण जर गेम फाईलचा काही प्रॉब्लेम आला तर म्हणजे नको टेन्शन घ्यायला बिनकामाचं. तर काय करा की मोड्स नावाच्या फोल्डरमध्ये क्लिक करा, इथं क्लिक करा इन्स्टॉलवर, आणि हळू तो आता इन्स्टॉल होऊन जाईल. काय एखादं मिनटं घेईल फक्त, जास्त पण नाही, एकदम नॉर्मल मोड पॅक आहे हा याला. ओके, तर याला इन्स्टॉल व्हायची वाट बघा. झाला पण तो मोड पॅक, बोलता बोलता होऊन पण गेला. ओके, तर आता मी याला क्लोज करतो, बॅक येतो. आता बघा इथं ऑप्शनल आहे, डबल क्लिक करल आणि इथं बघा तुम्हाला काय काय अजून एखादी गोष्ट ॲड करायची का ते करू शकतो. बाकी मी तर नाही करत त्याच्यामध्ये, कारण बघा इथं ना रिशेड वगैरे अशा काही गोष्टी असतात. जर तुम्हाला अजून रिअल बनवायचं असेल GTA फाईल एकदम तडकता भडकता गेम बनवायचा असेल, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती का, ग्राफिक कार्ड जर असेल तुमच्याकडं PC मध्ये, RTX वगैरे असतं GTX, तर प्रॉब्लेम काय आहे ना की त्याच्यावर लोड येतो आणि गेम लॅग होतो. इथं बघा यांनी सांगितलेलं आहे परफॉर्मन्स लॉस, म्हणजे याच्यामध्ये परफॉर्मन्स जो आहे तुमच्या लॅपटॉपचा, तुमच्या गेमचा, तो एकदम कमी होऊन जाईल, एकदम लॅग होईल. म्हणून मग मी तर नाही टाकत यार ह्या गोष्टी काहीच. अजून आहे मोशन ब्लर म्हणून एक गोष्ट आहे बघा, हे जर तुम्ही टाकलं तर म्हणजे काय की असं म्हणजे मोशन तुम्ही टाकून बघा. काय करायचं माहिती का, मोशन ब्लर याला क्लिक करायचं, ह्या जे दोन फाईल आहे ना ASI आणि ही जी सेटिंगची फाईल आहे बघा, इथं तुम्हाला सेटिंगचं आयकन भेटेल. हे याला नका टाकत जो कधीच गेम फोल्डरमध्ये, हे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. याला जो ओपन करशाल तर बघा अशा प्रकारचं काही इथं महाभारत लिहून भेटते, पण याची आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला गरज समजायची आहे, याला मी दोघांना कॉपी करल, कट करल, काय पण माझी GTA फाईलचं जे फोल्डर होतं इथं, ओके, ही जी माझी GTA फाईलची फाईल आहे इथं मी याला पेस्ट करून देईल. फक्त झालं याचं काम एवढंच. असेच जे ऑप्शनल नावाच्या फोल्डरमध्ये जे आहे ना ते तुम्हाला इथं पेस्ट करून द्यायचं आहे. आता मला मोशन ब्लर वगैरे काही आवडत नाही, तुम्ही टाकून बघा आणि मग तुम्हाला आवडलं तर राहू द्या, नाही आवडलं तर मग काढून टाका. मला आवडत नाही ते, म्हणून मी याला इकडनं डिलीट करतो. पण इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकतात. आता परत जाईल मी माझं ते जे पण मोड्सचा फोल्डर होता तिकडे, म्हणजे सॉरी ऑप्शनलचं, ओके, ग्राफिकचा मोड. परत मी ऑप्शनलमध्ये जाईल आणि अजून डायनॅमिक शॅडो वगैरे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर शॅडो वगैरे जर करायची असेल आपल्याला, प्रोसिजरल शॅडो म्हणजे टाकून बघा तुम्ही, अर्थचं ॲटमॉस्फिअर वगैरे कसं दिसेल तुम्हाला तिकडं वातावरण बघा. इथं फोटोज म्हणजे जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला काय अशा प्रकारचं वातावरण दिसेल. ओके, बाकी याची पण तशी गरज तर आहे नाही, आपण बाकी टाकून देऊ आपण अर्थ ॲटमॉस्फिअर. ओके, याला मी कॉपी करेल, नाही तर मी काय करतो माहिती काय, एका बाजूला GTA फाईलचे फोल्डर ओपन करतो आणि एका बाजूला आपलं हे ग्राफिक्सचं मोड पॅकचं फोल्डर ओपन करतो असं. ओके, एक सेकंड. ओके, बस. तर एक मोकळ्या जागेवर आपण पेस्ट करायचं बरं का याला. नाही तर मी काय करतो, इथं सगळ्यात बॉटमला ऑप्शन आहे बघा स्क्वेअरचं, तर सगळ्या फाईल्स मी अशा प्रकारची इथं करून टाकाल, सगळ्या छोट्या मोठ्या करून टाकायच्या. इथं मोकळ्या जागेवर आपण पेस्ट करणार, इकडे घेणार मी घेणार आणि इथं मी याला पेस्ट करणार, बस झालं काम. आता परत दुसरीकडे येईल प्रोसिजरल शॅडो, मला नाही करायचं हे. ओके, तुमची इच्छा करू शकतात. डायनॅमिक शॅडोमध्ये जाईल मी, इथं या दोघांना उचलल आणि परत मोकळी जागा बघू द्या मला. ओके, इथं आहे आणि इथं मी याला पेस्ट करतो. आता मी मोकळी जागेवर काय पेस्ट करतो माहिती का, कधीमध्ये असं होतं की समजा माझ्याकडे ही फाईल आहे, समजा ही वेगळी फाईल आहे, तर जे पण इन्स्टॉल करतो ना मी त्या फाईलच्या आतमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल बघा, मला हे माझ्या गेममध्ये टाकायचं आहे, तर मी याला उचलन, मी जर याच्यावर करेल ना तर काय होईल माहिती का, कधीमध्ये ह्या ज्या दोन फाईल आहे ना या फाईलच्या आतमध्ये जातील, आतमध्ये इन्स्टॉल होतील. मग ते गेम फाईल आहे, ही गेमची फाईल आहे मेन. हे जे फाईल आहे ना ह्या गेमच्या मेन फाईल आहे. यांना प्रॉब्लेम नाही व्हायला म्हणून मी काय करतो की बाजूला इकडं मोकळी जागामध्ये पेस्ट करतो याला. जर मोकळी जागा नसेल भेटत तर काय करा माहिती काय, याला थोडंसं असं झूम वगैरे काहीतरी करा, मग भेटून जातं बरोबर. ओके, बस. नाही तर सिम्पल आहे की बघा दुसरी एक मेथड सांगतो. अर्थ हे दोन गोष्टी आपण टाकल्या आहे. ॲडव्हान्स मोशन ब्लर मला नाही आवडत हे. ओके, रिमूव्ह ग्रास वगैरे, रिमूव्ह ग्रास नाही म्हणजे ते रिफ्लेक्शन असतं ट्रीचं, ENB सेटिंग असते एक गोष्टी, तर याची पण आपल्याला जास्त गरज तर आहे नाही. ओके, तर बस आपलं ग्राफिक मोड पॅक एवढाच आपला इन्स्टॉल झालेला आहे. आता मी सगळ्या याला क्लोज करल. आता सुरू करणार मी आपला गेम आणि मग तुम्हाला दाखवतो की गेममध्ये कशाप्रकारे आपला ग्राफिक मोड पॅक इन्स्टॉल झालेला आहे. ओके, तर आता लोड होऊ द्या. बाकी तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका यार. आपण मराठी यूट्यूबर आहे, मराठी यूट्यूबरला तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे, करत जा. आणि ना सध्या मी अजून 2-4 काही मशीन काही ना म्हणजे 5 ते 10 व्हिडिओ ना GTA 5चे मोड कशा इन्स्टॉल करायचे त्याच्यावर आणणार आहे. ज्याला बघायचे असतील बघा मित्रांनो, ज्याला नसेल बघायची काय हरकत नाही भाऊ, तू लाईक करून जरी केलं गेला ना भाऊ तरी चालेल यार, नको बघू भाऊ, पण
एक लाईक करून जात जाय फक्त. काय की कळायला पाहिजे ना की भाई मराठी यूट्यूबरचे पण असे चांगले चांगले व्हिडिओज लोक बघताय, हे का नाही. बाकी आता भाई लोड वगैरे उद्या आपला मायकल भाऊ पाटील बघा कसा गन घेऊन बसलेला आहे. सॉरी उभा आहे, तो उभा आहे. आणि वेगवेगळे GTA 5चे असे ना एकदम तळकते बरं. ते स्टोरी मी बनवली बरं का मित्रांनो, आणि ती येणार आहे म्हणजे चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेले व्हिडिओ. फक्त काय की जोपर्यंत एकदा ही मोडिंगची सिरीज पूर्ण होऊन जात नाही ना तोपर्यंत बाकीचे नाही अंदर म्हणजे असं जमलिंग होऊन जाईल नाही का, एक म्हणजे गुंतागुंती होऊन जाईल. एक व्हिडिओ मोडची आली, दुसरीवाली व्हिडिओ लगेच वेगळ्या याचीवाली, म्हणजे वेगळी म्हणजे कशी की त्या नाही का आपण गेम प्ले वगैरे करतो तशा प्रकारची. बघा ग्राफिक्स मोड पॅक बघा तुम्हाला थोडासा वाढलेला वाटत असेल ना, थोडासा ग्राफिक्स जी आहे ती आपली वाढलेली आहे. एक सेकंड थोडं याला इथं जाऊ आपण, सिटीमध्ये जाऊ. सिटीमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो थोडंसं. ओके, मेन्यू ट्रेनर कसं इन्स्टॉल करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. हे बघा हे जे ऑप्शन आहे ना 4 नंबरचं टेलिपोर्ट ऑप्शन. आता बघा मी काय केलेलं आहे, हे आय थिंक तुम्हाला माहिती पण असेल टेलिपोर्ट म्हणजे काय असतं. की आता समजा मला इथून तर इथपर्यंत जायचं आहे, तर मला एवढा मोठा रस्ता पार करावा लागेल. आता मी तेवढं तर कष्ट करणार नाही. मी काय करायला माहिती का, एक सिम्पलचा एक मार्किंग लावेल कुठंतरी. ओके, एक काम करू. ठीक आहे, हीच जागा बरी आहे आपली. इथं मी ज्याला जिथं जायचं मला तिथं मी तिथं क्लिक करतो. बाकी इथं पण आहे, बाकी ही वाली जागा. ओके, इथं तर इथं मला जायचं आहे. तर आता मी परत F8 दाबणार, खाली येणार टेलिपोर्ट आणि इथं जाणार मी व्ह्यू पॉईंटमध्ये. तर ओके गेलो इथं, मस्त रे. आता सध्या बघा ग्राफिक्स बघा तुम्हाला एकदम भारी झालेली वाटते का नाही. हां, रात्रीमध्ये तर अजून भारी दिसेल. आता तुम्हाला वाटत असेल की भाई गाड्या कुठे गेल्या याच्यावाल्या, ग्राफिक्स मोड टाकल्यानंतर गाड्या गायब झाल्या का काय. तसं नाही आहे ते. विषय काय आहे ना, मी मेन्यू ट्रेनरच्या मदतीने ना गाड्या गायब केल्या होत्या. हे बघा इथून शेवटून 2 नंबर शेवटचं ऑप्शन आहे, इकडे जाईल मी. डिक्रीज पेड पॉप्युलेशन, डिक्रीज व्हेकल पॉप्युलेशन, हे माझे 2 ऑप्शन जे होते ते ॲक्टिव्ह होते. बघा दिसल्या गाड्या, बघा आल्या है ना, आल्या गाड्या बघा. लोक पण आले असतील, आता लोक पण दिसतील तुम्हाला आता चालता फिरता इकडं. ते बघा लोक पण दिसत आहे ना. आता म्हणजे काय की ग्राफिक्स आणि थोडं पाऊस वगैरेचं थोडं सीन दाखवतो बघा तुम्हाला. पाऊस कसं किती भारी वाटतं. इथं मी खाली जाईल, थंड थोडा पाऊस वगैरे पडू द्या, थोडं रिफ्लेक्शन किती भारी वाटतं. रात्रीमध्ये तो यार एक नंबर वाटतो गेम रात्रीमध्ये. बघा तुम्ही, मी काय करतो आता थोडं नॉर्मल रेंज चालू. हे बघा भाई एकदम रिअल, एखादी एकदम क्रेझी वाटतंय ना. आणि रात्र करतो मी सध्या. एखादी गाडी घेऊ द्या मला आधी, रॅन्डम. ए भाई हे भंगार गोष्टी येतात इथं. थोडी एखादी चांगली गाडी नाही भेटत आहे का, 5,500ची गाडी. ही गाडी थोडी बरी आहे. ओके, कोणती गाडी रे भाई, चला जाऊ द्या. बघा भाई किती भारी वाटते ना ही गाडी म्हणजे वातावरण बघा. आता मी याला थोडंसं क्लिअर करतो. हां, हे बघा मस्त आहे का नाही एकदम. ग्राफिक्स एकदम, गाडीचे रिफ्लेक्शन बघा तुम्ही काय भारी वाटतंय. याला जर मी आता नॉर्मली मेटल कलर तर भाई याच्यापेक्षा तगडा वाटेल तो. आणि रात्रीमध्ये बघा दाखवतो तुम्हाला जो को वातावरण ना, लाईटिंग वगैरे कशा भारी दिसते. तर ते मला इकडं जावं लागेल. सध्या एक लोकेशन आहे आपल्याकडं, हे वालं इथं. ओके, या रस्त्याला आपण लागू, मग तेव्हा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दिसतं. ए बावड्या मध्ये काय येतो बस. ठीक आहे. अरे गाडी लईच इकडं तिकडं झटके मारून राहिली राव. इथं खाली जाईल मी. टाईमला मी आता काय करतो, रात्रमध्ये करतो. हे बघा भाई एकदम किती भारी वाटतंय ना, एकदम लाईटिंग वगैरे. याला मी ह्याच टायमाला राहू देतो. आणि इथं मी करतो थोडंसं पाऊस वगैरे चालू करतो, आणि थोडा कमी पाऊस चालू करू वाटल्यास बस. हे बघा लाईटिंग वगैरे पण एकदम मस्त आहे. एकदम रस्ते बघा एकदम कशा लाईट वगैरे एकदम भारी चमकताय नाही करावं. हा रस्ता आहे ना एकदम भारी आहे एकदम. म्हणजे लाईटिंग वगैरे तुम्ही नॉर्मली ग्राफिक्स मोड पॅक टाकला ना, म्हणजे बिना ग्राफिक मोड पॅक टाकल्यानंतर जर इथे येशाल ना तो आपण थोडंसं दिसेल भारी, पण इतकं पण नाही दिसणार जसं आता दिसतंय. आणि बघा एक नंबर. मग कळलं का कशा प्रकारे आपण ग्राफिक मोड पॅक टाकू शकतो. ओके, सगळं मी तुम्हाला ABCD पासून सगळं शिकवलं आहे मित्रांनो. मोड्स कसे इन्स्टॉल करायचे. काही प्रॉब्लेम येत असेल तर भाई एकदम बिंदास भाऊ कमेंट कर भाऊ, लगेच मी तुला तिकडे रिप्लाय करून टाकल लगा नाही.
आता थोडे 2-3 व्हिडिओ आहे ना आपल्या अशा मोडिंगवरच येणार आहे आणि त्यानंतर मी काय करणार आहे एक आपली जी फायनल सिरीज आहे GTA 5ची ती आपण आणणार आहे. तर चला मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता मोड इन्स्टॉल करायचा आहे म्हणजे काय कशावाला व्हिडिओ पाहिजे मोडबद्दल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.